आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून त्रिमूर्ती मित्रमंडळ दाळगे आळी चाकण उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे. मंडळ यंदा 39व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला समाज प्रबोधनपर जिवंत देखावा जन्म ऐसा गेला वाया, जन्म ऐसा गेला वाया. अरे ही समधी मोबाईल आहे ती मारा हाणाय असती. थांबा थांबा मला म्हणत्यात भावड्या वर करील लबाड्या. रूप आमचं बावळ पण सत्याचं मावळ. न्याय न्याय देणार खरा गुमान जावा आपल्या घरा. बोला 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 या वयात कशाला करताय हाणामारी, कशाला करताय तोडफोड आणि कशासाठी लाठी काठी. हा बोला. अरे बाबा या मोबाईलच्या पायात आमची पोरं पार बरबाद झाली. कार्टी रातभर झोप राहते, दिवसा कानात वायरी घालून एकटीच बडबडत्यात. अभ्यासाच्या नावानं शेवगा खाताना जेवताना चालताना गाडी चालवताना नुसतं मोबाईल मोबाईल आणि मोबाईल. मंडळी जरी आम्हाला म्हणतीये ना तरी आम्ही करतो न्याय निवाडा. हा यो पेपर बघा. गेल्या वर्षी 15,935 लोक रस्त्यावर मेली आणि आपल्या राज्यात 12,064 जीव गेले या मोबाईल मुळेच नव्हतं. अरे 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 कुणाला कुणाला बैल्याड, कुणाला बैल्याड, पर सगळ्यांनाच माहित मोबाईल याड. मोबाईल मोबाईल आलं आलं ध्यानात आलं सार कळलं मोबाईलचं वार. मोबाईल राव आता तुम्हीच मंडळी पुढे बोला 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 घडा घडा नाहीतर रडा धडा धडा रडा रडा नाहीतर बोला घडा घडा. हायवेनं हजारो वाहनं जातात. अरे काय स्पीड असतं त्याला. पण हायवेला जर ऍक्सिडेंट झाला तर काय हायवेचा दोष आहे का. अरे अरे माणसा तुला साधनांचा वापर करायची मुळात अक्कलच नाहीये. निर्जीव मोबाईलला दोष देण्यापेक्षा अरे अक्कल असलेल्या बुद्धी असलेल्या माणसा तुझ्यातले दोष बघ आधी स्वतःला सुधार. जाऊ द्या तुम्हाला सांगून पाडत्या गाड्यावर पाणी. तरुण पोरांना सांगा कराल सदुपयोग मोबाईलचा तर खरे सुंदर जीवन आणि 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 कराल दुरुपयोग मोबाईलचा तर बिघडेल सुंदर जीवन. मधू हॅलो. ए मधू ओके ओके. काय मोबाईल 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 जेव्हा बघावं तेव्हा सारखं मोबाईलवर. ओके. इकडं आण. जरूरच्या माणसांशी बोलायचं सोडून. अहो काय केलं हे बघा ठेवला मोबाईल. आणि काय हो आपली चिमणी पाखरं कशी आली नाहीत अजून शाळेतून. हे मम्मी पप्पा आम्ही आलो. बस झालं. चला फ्रेश व्हा आणि खाणं पिणं झालं की अभ्यासाला बसा. मधू अगं काय हे काय. अगं आजची शाळा म्हणजे कोंडवाडा आहे अक्षरशः. सकाळी शाळा, शाळेतून थेट क्लास. अगं 8-8 तास मुलं बसून राहतात.
अगं त्यांचं खेळायचं बागडायचं हेच तर वय आहे. हा छान चाललंय की. मी काही त्यांचे शत्रू आहे का? मी असं म्हणालोय का? अहो मुलं म्हणजे चिखलाचा गोळा असतात, चिखलाचा गोळा. आणि चिखल ओला असतो ना, तोपर्यंतच त्याला हवा तसा आकार देता येतो. कळतंय? तसं नाही मधू, तू एकदम चिडू नकोस अशी. म्हणजे काय? हे बघ, त्यांचं बालपण हिरावून घेण्याचं पाप आपण करतोय असं नाही वाटत आहे का तुला? अहो बाई, आपण पाप करतोय होय? हे बघा, माझ्या आई वडिलांची परिस्थिती गरिबीची म्हणून मी या घरात आले. तशी खूप श्रीमंत स्थळं आली होती हो मला. पण माझ्या आई बाबांचे विचार तेही दरिद्रीच, आणि माझं नशीबच मेलं फुटकं, म्हणून इथे आले. मधू काही तुझ्या जिभेला हार वगैरे आहे का नाही? गप्पा बसा मम्मी. तू भांडू नको ना प्लीज. पप्पांना काहीच बोलू नको प्लीज. काढते मी काय फक्त इथं धुण्या भांड्याचं आणि स्वयंपाकाचं काम करायला आले का? यंत्र झालेली नुसती यंत्र. या 4 भिंतीच्या आत माझं आयुष्य संपत चाललंय. कळतंय का? तसं नाही ग, पण मला खूप आवडतेस. हे बघा, मी प्रतिज्ञा केलीये. मला श्रीमंती हवीये. श्रीमंती हवीये. काय हे मधू? हे काय धड गरीबही नाही आणि धड श्रीमंतही नाही. हे असलं मध्यमवर्गीय गुदमरणं आणि स्वतःची समजूत स्वतःच काढत जगणं नकोय मला आता. वीट आलाय मला या सगळ्या तडजोडीचा. कळतंय का तुम्हाला? काय बोलतेस अगं तू हे? साऊंड बंद पडतोय मध्ये. मम्मा तू शांत हो ना. तू शांत हो. साऊंड बंद खूप छान पडतोय दिसतेस, मध्ये. मम्मा. हे बघ, लक्षात ठेव. अरे साऊंड बंद पडतोय मध्ये तुला म्हणलं. खूप श्रीमंत व्हायचंय. कळलं? हॅलो महागड्या मंडपापाशी. गाड्या, बंगला आणि पैशांचा पुढे ये, पाऊस पुढे ये. पडायचाय. पैशांचा नुसता हॅलो. पाऊस. वास आता. हॅलो हो मम्मा, मी खूप अरे श्रीमंत तेच पशी तेच पशी हो ना? पुढं. आणि कार्टे, तू काय ग दिवे लावणार आहेस? वर्गात पहिला नंबर आला नाही ना, तर बघ सांगते तुला काय ते. चला दप्तर घ्या आणि बसा इथे समोर. बसा. अगं लक्ष कुठे आहे तुझं? तू अशी नाही सुधारणार. थांब, चांगली मारतेस तुला. मम्मी, मधू 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 बस. लक्ष कुठे आहे तुझं? कसं होणार तुझं? मूर्ख कुठली? मधू बस. अगं कुऱ्हाडीनं झाड तोडता येतात, हो कळी उमलवता येत नाही. मधू ध्यानात घे, प्रेमानं जग जिंकता येतं ग, प्रेमानं जिंकता येतं. हो का? अहो ह्या असल्या दुबळ्या विचारांनीच तर आपण गरिबीच्या चिखलात किड्या मुंग्यांसारखे बळबळतोय. अहो वैभव, थाटमाट, गाडी, आलिशान बंगले यांची चव चाखून तर बघा एकदा. तुम्हाला काय करणार म्हणा? शी. पप्पा, माझे सगळे मित्र खेळतायत. मी जाऊ खेळायला? खेळायला जायचंय? थांब हं. तुला तर आता चांगला चटकाच देते. अगं? त्याशिवाय तुझं खेळणं बंदच होणार नाही. नको नको मंडपापाशी नको पुढं. नको. मधू, घे. मंडपापाशी पुढं. इथं शूटिंग काढतोय. मधू अगं मुलं ही देवाघरची फुलं आहेत. अरे शूटिंग काढतोय इथं पुढं. प्रेमानं त्यांचा पुष्पहार बनव. त्या गळ्यांचे हाल नको करूस ग, हाल नको करूस. तू रडू नकोस. तुला खूप भाजलं ना. बस. आता आपण कधीच खेळायला जायचं नाही. पप्पा तुम्ही पण रडताय? नाही ग, नाही. बस बस बस. नाटकं पुरी झाली तुमची आता. श्रीमंत व्हायचंय की नाही तुम्हाला? हो हो. उठा मग, उभे राहा. पाढे पाठ होईपर्यंत बसायचं नाही. आणि जर का बसलेले दिसलात ना तर जेवण मिळणार नाही. मंडळी बघितलं का या पालकांच्या अति अपेक्षा. मुलांना नको झाले. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवानं आपल्याला लहान मुलं दिली आहेत का? कळत कसं नाही? तो एक स्वतंत्र आत्मा आहे. हो
हो, स्वतंत्र आत्मा. चमेलीच्या झाडाला गुलाबाचं फूल आणण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी गुलाबाचं फूल येईल का? नाही येणार. प्रत्येक फुलाचं आपापलं सौंदर्य असतं. 82% ज्ञान डोळ्यांनी आणि 11% ज्ञान मुलं कानांनी घेतात. पण समजून कोण घेतो? कुणीच नाही. मुलांना बदलायचं असेल तर आधी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. हो, आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. आणि मुलांचा अनादर करून आई वडिलांना आदर मिळेल का? हो, आजचा दबाव ही उद्याची उकळी आहे, उकळी. हो, प्रमाणापेक्षा जास्त दाबलेली स्प्रिंग कशी उसळते बघा. डोळे उघडून बघा. विचार करा रे, विचार करा. हो, मुलं मोठी झाली आणि वागण्यात मोठी झाली. बघा कशी वागतायत पोरं. बघा, पोरं मोठी झाली. होणारा होताना जाणारा जाताना मागे तू फिरू नको. उगाच सांगून खैराची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताना जाणारा जाताना मागे तू फिरू नको. उगाच सांगून खैराची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही माणसाची घर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा निसर्ग झाले काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी. अरे काय हे? किती वेळ तुझ्या फोनची वाट बघतीये मी. अर्धा तास झाला तुझा फोन एंगेज लागतोय. रिडायल करून बोर झाले मी. अरे कळतंय का तुला? अगं हो, एक्स्ट्रीमली सॉरी यार. यू आर माय स्वीट हार्ट. ओके. आणि तू आहेस कुठे? अगं तुझ्यासाठी खूप सरप्राईज आहेत. आणि ऐक, तुझ्या बंगल्याच्या बॅक साईडला ये. तुझी बॅग घेऊन लवकर ये. अरे पण बॅग कशाला? परत घरी येण्या जायच्या तयारीने ये तू. अरे पण तू. नो, डोंट से नो माय स्वीट हार्ट. आई एम वेटिंग. हरी अप. ओके. तेरे लिए तो मैं जान भी दे दूंगी. आई लव यू. मी येते, लगेच येते. बाय. या राणी साहेब या. बसा, इथे बसा. आशाजी, फर्स्ट सरप्राईज फॉर यू. वाव, आय एम सो एक्साइटेड. माझ्या वडिलांनी खास माझ्यासाठी माथेरानला फ्लॅट घेतलाय. माथेरान? येस, माथेरान. आता माझा फ्लॅट म्हणजे अर्थात तुझाच तो. सो स्वीट. आणि व्हॉट्स द सेकंड सरप्राईज? आधी डोळे बंद कर. आता हे काय विजू? डोळे बंद कर आणि हात पुढे कर. बरोबर, ठीक आहे. हे डोळे बंद केले. आता मालकीण बाई, डोळे उघडा आता. अरे बापरे, ही कशाची किल्ली आहे? न्यू ब्रँड पजेरो. विजू प्लीज मला चिमटा घे. मी स्वप्नात तर नाहीये ना? बादशाह मुमताज के लिए ताजमहल बना सकता है, तो ये दिलबर तेरे लिए पजेरो नहीं ला सकता. यू आर ग्रेट डार्लिंग, ग्रेट. वेटर, माय लव, हा घे स्मार्ट हँडसेट. तो तुझा फोन जुना आहे ना, तो फेकून दे. I can't believe it. I'm so happy. विजू बघ ना, म्हणजे मी इंजिनियर आणि तू मोठा उद्योगपती. पहिले पती फिर उद्योगपती. पण ऐक ना, असं चोरासारखं अजून किती दिवस राहायचंय आपण? आणि आता बस, मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत. प्लीज. बरं, मग आता काय प्लॅन आहे? फॅन्टास्टिक प्लॅन आहे. उद्या आपण लग्न करू आणि एन्जॉय करू. अरे पण विजू, अरे पप्पांना नको का सांगायला? असं काय करतोस? लिव्ह इट यार. आपण हे सगळं सोडून जायचंय. धरून एकदाच मिळतं. कम ऑन, डान्स अँड एन्जॉय. खरंय तुझं. कम ऑन, डान्स अँड एन्जॉय. Come on.
अरे अरे ह्यासाठी का मोठे होतो आपण, तरुण होतो आपण. पळा पळा पळा. नालायक कार्टी. अगं तुला लहानाची मोठी करायला आई बाप पळून पळून थकले. तुमच्यासाठी त्यांनी किती कष्ट केले रे, आणि तुम्ही पळताय. पळा पळा बिनाबरूची पळ. तुझ्या नाकात त्यांनी सोन्याची चमकी घातली आणि तू त्यांचं नाकच कापलं. केवढे उपकार केलेस कार्टे तू. तुझ्या कानात त्यांनी सोन्याच्या रिंगा घातल्या. तू त्यांना कानात बोट घालून जगायला लावलंस. ज्यांनी तुझ्या गळ्यात सोन्याची चेन घातली त्यांना तू कायमचं बेचैन केलंस. तुला त्यांनी बोलायला शिकवलं म्हणून त्यांची वाचा बंद केलीस. शाबास शाबास पोरी. बेटी बचाव बेटी पढाव. कशाला हे सोंग. आई बाप तडफडत राहावे, आई बाप जुरून म्हणावे म्हणून. पळ बये तू पण कधीतरी आई होशील. आईचं काळीच असतं हे तुला त्यावेळी कळेल. बरोबर, त्यावेळी कळेल. एका लेकराला जन्म दिल्यावर. हो देवासारख्या आई बापाच्या घरात तुझ्यासारख्या कपाळकरणीनं राहायचं कशाला. लायकीच नाहीये तुझी. हो तुझी लायकी नाहीये. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून खुशाल पळ. मग पुढं काय होतं ते होणारा होताना जाणारा जाताना मागे तू फिरू नको. उगाच सांडून खैराची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताना जाणारा जाताना मागे तू फिरू नको. उगाच सांडून खैराची संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती हाताव सारा सांग गजल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा. हॅलो लाल्या, कुठे आहे का तू? पहिले घरी ये. अरे धंद्याचा टाइम आहे यार. वडापावला गिराईक लाईन लावून उभा आहे. लाल्या आपल्या 25 वर्षाच्या मैत्रीची शपथ आहे तुला. तू घरी आहे रे. आधी तुझ्याशिवाय पर्याय नाहीये मला. लाल्या लवकर ये. अरे दोस्त रडू नको. अरे मी तर एकटा जीव सदाशिव आहे. अरे मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय. बघ धंदा तर रोजचा आहे, पण दोस्ती आहे तर जिंदगी आहे. ह्यो लाला वडापाव आला 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 आला. साहेब, हो साहेब. असं का बसलाय? आणि बाई तुम्ही तरी बोला, काय झालंय तुम्हाला? अरे तुम्ही बी बोला ना, काय झालंय? लाल्या मित्रा घात झाला रे. अरे पण झालं तरी काय? आई अरे अशाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला रे. मधू बस. आमचं तोंड काळं करून पळून गेली. पाठीत नाही ग मधू, पाठीत नाही. काळजात कट्यावर खुपसली या बापाच्या काळजात. काय सांगता? बोल आल्या. अरे माझ्या काळजाच्या तुकड्यानं काळजात वार केला रे. दगडानं दगड फोडला.
हो साहेब, आशू मला काल भेटली होती. पजेरो गाडी. काय? हा, कुठं आणि काय पजेरो गाडी काय? अहो पजेरो गाडी माझ्या वडापावच्या गाड्यावर थांबली. म्या बघितलं, म्या विचारलं मी कुठे चालली थोबाडवर करून. मग काय म्हणाली काय ती? अहो म्हटली एवढं पाकिट माझ्या पप्पाला दे. पाकिट? हा साहेब, लय खुश होती. हा, जाम खुश होती बघा ती. अरे पण बाळा, तो गाडीवाला कोण होता? लाल्या, लवकर बोल, कोण होता तो? साहेब, तो चिकू शेठचा ड्रायव्हर होता बघा. हा, अहो एक नंबरचा बदमाश आहे साला चिकू शेठ. हा, ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला घालीत असतोय. हो साहेब, त्या साल्याकडे वडापावचं बिल द्यायला पैसे नसते. परमेश्वरा, काय सांगू अहो, आपली मुलगी इंजिनियर आणि तो मुलगा शेठच्या गाडीवर ड्रायव्हर. नशीब आपलं बाकी काही नाही. काय बिकेचे डोळे लागले हो या पोरीला. हे लाल्याचं पाकिट कुठं आहे? अरे थांब, आमचं डोकं म्हणजे मिठाचं खोकं बघ. थांब, पाकिट कुठं? हे बघ, हे घे पाकिट. मोठ्यानं मला खात्री आहे माझी आश्वासी नाही वागणार. वाच ना रे, वाच. प्रिय पप्पा मम्मी, मी आज जिंकले. मोबाईल आणि सोशल मीडियाने माझं जीवन घडवलंय. व्हॉट्सअप आणि फेसबुक माझ्यासाठी देवदूत ठरले आहे. त्यामुळेच तर मला हा गर्भ श्रीमंत प्रियकर मिळाला आहे. गाड्या, बंगला, सोनं, नाणं या ऐश्वर्यात मी आता जगणार आहे. मम्मीनं दिलेला वैभवाचा आणि संपन्नतेचा आशीर्वाद मला मिळाला आहे. मी राणी होणार आहे, राणी. माझा प्रियकर माझ्यासाठी प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. तो खूप मोठा उद्योगपती आहे. मम्मी, पप्पा, तुम्ही आनंदात राहा. मला कुठेही शोधू नका. मी स्वखुशीने आली आहे, काळजी करू नका. तुमची आशा. साहेब, हो साहेब, अहो आशाला तुम्ही 22 वर्ष हातावरल्या पोडासारखं जपलं आणि तिनं 22 सेकंदात तुम्हाला फेकून दिलं. जाऊ द्या, तुम्ही तरी कशाला एवढं टेन्शन घेताय? अरे हो साहेब, ज्याचा हात मोडल जोच गळ्यात घेऊन पडल. नाही लाल्या, नाही. अरे तुला कोणीच नाही ना, म्हणून असं बोलतोयस रे तू. मायेचा पाज जगू देत नाही आणि मरू सुद्धा देत नाही. सांभाळ स्वतःला, सांभाळ. आई शांतो, बघितलं का मंडळी? बघितलं का? हुरळली मेंढी आणि लागली लांड्याच्या माग. आता ती येत नाही. नाही, आता ती येत नाही. हो, शेवटी कसायाला गाय धारजिनी. कसायाला गाय धारजिनी. हो, फेसबुकच्या नावानं सांग भलं, व्हॉट्सअपच्या नावानं सांग भलं, सोशल मीडियाच्या नावानं सांग भलं. मम्मी, अगं मम्मी आहेस कुठं? अरे, अगं मला कॅनडाला जॉब मिळालाय. कॅनडा. काय सांगतोस? काय कॅनडा? आणि पॅकेज काय? मम्मी 55 लाख रुपये. 55 लाख? देवा, तू पाषाणाचा आहेस, पण पाषाण हृदय नाहीस हो. माझ्या बाळाला न्याय दिलास. वा बेटा वा. जा तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच हो. माझं स्वप्न साकार झालं. माझा मुलगा कोट्याधीश झाला आणि मी कोट्याधीशाची आई. कोट्याधीशाची आई. चला दर्शन साहेब, चला. अरे आम्हाला राहू द्या.
पण तुमच्या पप्पा आणि मम्मीला तरी नक्की दाखवा एकदा अमेरिका. अरे लाल्या, अमेरिका नाही रे, कॅनडा. मम्मीला, पप्पांना आणि तुला सुद्धा घेऊन जाणार. वाव, चला चला चला. या 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 पैशाची भूक लई मोठी. पैसा 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 पैसा, ना बाप ना भैया, सबसे बड़ा रुपया. हो, सबसे बड़ा रुपया. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जैन मुनी तरुण सागरजी महाराज म्हणाले होते, अपने बच्चों को इतना लायक मत बनाओ कि वो तुम्हें नालायक कह दे. अहो आपणच मोठी केलेली मुलं पुढे आपली काय अवस्था करतात बघा बघा बघा, काय अवस्था करतात बघा. देवा गणराया, दोन्ही पोरं पाखरासारखी दूर गेली. एक साता समुद्रापलीकडे आणि पोरगी ती कुठे कोण जाणे. देवा परमेश्वरा, माझे लेकरं कुठंही असू दे, पण त्यांना सुखात ठेव रे बाबा, सुखात ठेव. दिवस कसे धडकन उडून जातात कळत नाही. हो पोस्टमॅन. अहो मधू, आपल्या दर्शन साहेबांचं पत्र असेल, जरा घे आणि वाचून दाखव मला. पोराच्या प्रेमानं मला अगदी घायाळ केलंय ग. वाच वाच. गप्प का अशी तू? कोणाचं पत्र आहे? वाच. आशाचं पत्र आहे. आशाचं? आपल्या पोकराचं पत्र आहे. वाच. कसं वाचू काही कळत नाही. हो मधू, पोरांनी आपल्याला सोडलं तरी आपलं मन पोरांना सोडत नाही ग. पहिलंच पत्र आहे, ती सुखात आहे एवढं कळलं ना तरी बस. तेवढ्या आशेवर जगायचं. बर का, काळजावर दगड ठेवून आहे का? ऐका, प्रिय मम्मी आणि पप्पा, शिरसाष्टांग नमस्कार. खरं तर तुम्हाला पत्र लिहिण्याची माझी पात्रता नाही, पण राहावलं नाही. मम्मी पप्पा, तुम्ही मला फुलासारखं जपलं, पण मायेचा वाहणारा झरा आपल्याच हाताने बुजवून पाणी पाणी म्हणून आक्रोश करणाऱ्या अभागी मुलीला काय म्हणावं? कुठून येते ही भुरळ? काय होत असतं त्या क्षणाला? का आमची अक्कल आम्हाला साथ देत नाही? मोबाईल मध्ये केलेल्या टाइमपासने मला नापास केलं हो. सोशल मीडियाच्या मोबाईलच्या भवऱ्यात माझ्यासारख्या हजारो मुली गटांगळ्या खात आहेत, पण माझं इतकं भाग्य कुठे हो? प्रेमाच्या मुखवट्याआड वासनांध राक्षसांचे चेहरे ओळखीपर्यंत माझ्या आयुष्याची कचरा कुंडी झाली. माझा भाऊ, माझे आई वडील, नातेवाईक, घर गाव क्षणात फळा पुसल्यासारखं पुसल्या गेलं. पुसण्याचं धाडस कुठून आलं माझ्यात? आम्ही किती अल्लड असतो हो. आई बाबांपेक्षा नुकतीच ओळख झालेल्या एखाद्यावर आम्ही किती विश्वास टाकतो. हे राक्षस किती कल्पकतेनं माझ्यासारख्या मुलीला जाळ्यात अडकवतात. पप्पा मम्मी, ज्याच्यावर विश्वास ठेवून मी जीवनाचा जुगार खेळले तो बनावट निघाला. माझ्यासारख्या अनेक मुलींना त्याला आधीच फसवलं होतं. मी सुदैवानं म्हणा किंवा तुमच्या आशीर्वादानं म्हणा त्याच्या तडाख्यातून सुटले. पण मम्मी पप्पा, तुमच्यापासून लांब जाऊन मी बेकारी झाले हो. मी खरंच बेकारी झाले. पश्चातापानं होरपळून निघते मी. मला तुमची सगळ्यांची खूप आठवण येते. मी चुकले मी. बाप
पोटच्या पोरीसाठी पुरुष नसतो तर शेकडो आईचा काळीच असतो. पप्पा पप्पा मला माफ करा. मला फक्त एकदाच तुम्हाला डोळे भरून पाहू द्या. मला वाटल्यास स्वीकारू नका, मला घरात सुद्धा घेऊ नका, पण मला फक्त एकदाच तुम्हाला डोळे भरून पाहू द्या. तुमचीच तुम्हाला निराश केलेली आशा. माझ्या लाडक्या पोकरा साहेबांनी मला वाऱ्यावर सोडलं किंवा साहेब. मामी मामी काय झालं? अहो साहेब साहेब तुमच्यासाठी गरम गरम वडापाव आणला होता. हो ठेव घास तुम्हाला द्यायचं बी आमच्या नशिबात जाईल. मामी मामी अजून दैवत किती परीक्षा घेणार आहे कुणास ठाऊक. अरे गणराया अजून किती परीक्षा घेणार आहे रे आमच्या दैवाची. मामी सांभाळा माझ्या दर्शनला बोलाव रे. माझ्या दर्शनला बोलाव. मामी शांत व्हा शांत शांत. मी करतो फोन करतो. हॅलो बोल रे, हाऊ आर यू? दर्शन